HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आता आपल्याला 3 महिन्याची मुदत दिलेली आहे. या विहित मुदतीमध्ये आपण आपल्या गाडीचे HSRP नंबर प्लेट आता मागवायचे आहेत. बरेच अजून नागरिकांनी HSRP नंबर प्लेट मागवलेले नाहीत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी टेक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरून कसं मागवायचं या संदर्भातचा हा व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओ नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट नोव्हेंबर अखेरीसपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतीनंतर जर तुम्ही नंबर प्लेट बसवलेलं नसेल तर तुम्हाला 1,000 रुपयेपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 1,000 रुपये दंडात्मक कारवाई करून परत तुम्हाला HSRP नंबर प्लेट मागवावी लागणार आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला HSRP नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवून घ्या. चला तर मित्रांनो, आपण जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात आपल्याला घर बसल्या मोबाईलवरून HSRP नंबर प्लेट ऑर्डर कशी करायची. आपल्याला जायचं आहे गुगल क्रोम वरती आणि सर्च बार मध्ये सर्च करायचं आहे, टाईप करायचं आहे महाराष्ट्र HSRP. त्याच्यानंतर आपल्याला वेबसाईट ओपन होईल. आपल्याला फक्त हीच वेबसाईट ओपन झाली आहे का ते चेक करायचं आणि त्याच्यावरच क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं होम पेज ओपन होणार आहे. होम पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिला जो पर्याय दिसतोय त्याच पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑर्डर नाव याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर क्लोज याच्यावर करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र ऑटोमॅटिक येईल. फिटमेट लोकेशन बसवण्याचे स्थान आपल्याला 2 दिसतील. त्याच्यामध्ये पहिला आहे डीलरकडे जाऊन, म्हणजे मेकॅनिक शोरूमला जाऊन बसवू शकता, आणि दुसरं जे घरपोच आहे त्या पर्याय आहे. आपल्याला डीलरच निवडायचं आहे, कारण आपल्याला अडचणी येऊ शकते आपल्याला बसवायला, आणि घरामध्ये बसवायचे चार्जेस वेगळे आहेत. आपल्याला त्याची रक्कम देखील जास्त भरावी लागणार आहे. डीलर निवडतो. त्याच्यानंतर आपल्याला इथे HSRP ऑर्डर प्रकार संपूर्ण किट, म्हणजे मागचं पुढचं नंबर प्लेट मागायचं तर पहिला नंबर चॉईस करायचा आहे, आणि जर अगोदरचे नंबर प्लेट डॅमेज झाले असले तर 2 नंबरचा पर्याय, आणि त्याच्यानंतर पुढचा सेपरेट मागचा सेपरेट आपल्याला नंबर प्लेट मागवता येतं. आपल्याला तिथे न जाता पहिला जो क्रमांक आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला जो पत्ता आहे, ज्याच्या नावाने गाडी आहे त्याचं पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाडीचा क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. गाडी क्रमांक बरोबर येतोय का ते चेक करा. त्याच्यानंतर आपल्याला चेसी क्रमांक टाकून घ्यायचा आहे. चेसी क्रमांकचे शेवटचे 5 आकडे टाकले तरी चालणार आहेत. त्याच्यानंतर इंजन नंबर देखील टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि खाली जो पर्याय दिसत आहे व्हेरीफाय विथ वाहन, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर हिरव्यामध्ये जर सक्सेसफुली आलं तर ऑटोमॅटिक पुढच्या ऑप्शन वरती जाणार आहे. आपण जी माहिती भरलेली आहे ती मॅच झालेली आहे आणि आपण आता पुढची प्रोसेस करू शकतो. आपल्याला जवळचं जे शहर आहे ते इथे निवडायचं आहे. तुम्हाला जे जवळ आहे, जिथे तुम्हाला मागवायचं आहे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जवळचं एक सेंटर आहे त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपण भेटीची तारीख निवडायची आहे. इथे पाहू शकता, हा आहे ऑगस्ट महिना. आता याच्यामध्ये आपल्याला सध्याला स्लॉट उपलब्ध नाहीत. पुढच्या बटनावरती क्लिक करायचं. इथे पाहू शकता तुम्ही, ह्या साईटवरती या बटनावरती क्लिक करायचं. इथे देखील सप्टेंबर महिन्यामध्ये देखील फुल आहे. त्याच्यानंतर आपण ऑक्टोबर महिन्याचा आपण क्लिक करू. इथे आपल्याला दिसत आहे 15, 16,
17 हे जे आहेत या दिवशी आपण स्लॉट बुक करू शकतो. 15 वरती क्लिक करूया आणि स्लॉट मध्ये कोणतीही एक टायमिंग आपल्याला निवडायची आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर वाहनाचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे. मोटरसायकल असेल तर मोटरसायकल, इथे तुमची टीव्हीएस एक्सेल असेल तर टीव्हीएस एक्सेल इथे पाहू शकता. आपण माझं जे वाहन आहे ते टीव्हीएस एक्सेल आहे. तुमचं मोटरसायकल असेल तर मोटरसायकल तुम्ही निवडू शकता. कन्फर्म करा. त्याच्यानंतर ज्याच्या नावाने गाडी आहे त्या गाडी मालकाचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे. बिलिंग स्टेट इथं फक्त महाराष्ट्र येईल. महाराष्ट्र क्लिक करा आणि जी माहिती आहे ती आपण पूर्ण भरलेली आहे का एक वेळेस चेक करा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला आपला जो पत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे. लँडमार्क टाकून घ्या, म्हणजे आपलं जे घर आहे ते कुठे आहे. सिटी टाकून घ्या. ईमेल टाकायची गरज नाही. नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तर इथे आपण जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तो मोबाईल क्रमांक इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्लिक हिअर टू रिक्वेस्ट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला आपण जो मोबाईल क्रमांक दिला आहे त्याच्यावरती ओटीपी जाणार आहे. तोपर्यंत आपण हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि जे गणित आहे आपल्याला सोडवायचं आहे. ओटीपी यायला थोडा विलंब होऊ शकतो. ओटीपी जो आहे तो बरोबर टाकून घ्या आणि व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती क्लिक करा. इथे पाहू शकता आपली जी रक्कम आहे ती इथे दिसत आहे. 450 रुपये रक्कम, जीएसटी 81 आणि टोटल रक्कम जी आहे ती 531 रुपये आहे. आपल्याला आता पेमेंट भरायचं आहे. चेकबॉक्स वरती क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला पे 531 रुपये याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला पेमेंटचे इतके ऑप्शन आहेत: क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय, भीम, वॉलेट आणि QR कोड. तर तुम्हाला सहज सोप्या पद्धतीत जमण्यासाठी QR कोडचा वापर करा. QR कोड ओपन करून घ्या. मेक पेमेंट 531 वरती क्लिक करा. हे जे QR कोड ओपन होत आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपलं जे फोन पे आहे ते ओपन करून घ्या. आणि आपण जे स्क्रीनशॉट काढलेला आहे ते ओपन करा. इथे पाहू शकता प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करून घ्या. आणि आपल्या पेज वरती या. इथे पाहू शकता मित्रांनो आपलं जे पेमेंट आहे ते यशस्वीरित्या झालेलं आहे. आणि आता आपली जी पावती आहे इथे पाहू शकता आपली पावती इथे आलेली आहे. प्रिंट हिअर या बटनावरती क्लिक करा. इथे तुमची पावती इथे दिसणार आहे. या पावतीवरती तुम्हाला लोकेशन जिथं आपण ऑर्डर केले त्याची या पावती जर तुम्हाला दाखवली तर तुम्हाला दंड सुद्धा लागणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला HSRP नंबर प्लेट आपल्या मोबाईल वरून मागवता येतं. तुम्हाला या नंबर प्लेट ऑर्डर करताना काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. त्याबद्दल आपण विस्तृत माहिती देऊ. मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.